आर्याला बघून काय चिडली होतीस का तू? खाली अर्जुन, मला राग नाही आला, मला अमोलची काळजी वाटते. अमोलची काळजी? अर्जुन, का कोणास ठाऊक मला सारखं सारखं असं वाटतं की पण त्या दिवशी बोलत होतो आपण सगळ्यांसाठी एकमेकांच्या सोबत राहू. ते अमोलने ऐकलंय आणि म्हणून त्याला चक्कर आली असं वाटतंय मला. नाही नाही, असं काही नसेल आपले. असं नसावंच अर्जुन, पण आता डॉक्टर जे काही सांगतात ते तरी आपण ऐकायला हवं ना. त्याला टेन्शन येईल असं काही नको करायला. आपले तुला जे काय बोलायचं स्पष्टपणे बोल. अर्जुन, आता आपण घरी आलो, अमोल किती खुश होता. सगळ्यांनी एवढं छान वेलकम केलं त्याचं आणि अचानक त्याच्या डोळ्यासमोर आर्या आली. माझ्या पण लक्षात आलं ते. मला फक्त एवढं म्हणायचंय की तू आता काही दिवस आर्याला आपल्या घरी नको बोलू. हे बघ, तुमच्या कामानिमित्त काही भेटीगाठी होणार आहेत, त्या बाहेर झालेल्या बऱ्या आहेत. म्हणजे त्या किमान अमोलला कळणार तरी नाहीत ना. ती घरात आल्यानंतर परत तो टेन्शन घेईल त्याचं. आपल्या अगं तुला काय येडबीड लागले काय? मी कशाला बोलू त्याला इकडं? एक मिनिट, मी काय म्हणते ते ऐकून तर घे. का माझं ऐकायचंच नाही ठरवलंयस तू? माझं फक्त एवढं म्हणणं आहे की तुझे जे काही कामं असतील ना ते घराच्या बाहेर आटपून मग घरी येत जा. ती घरात आली तर परत त्याला टेन्शन येईल. आधीसारख्या गोष्टी नाही राहिल्या तर. कळतंय मला. मला भीती वाटते रे अर्जुन. 3-4 वेळेला अमोलला चक्कर आली. सगळं कशामुळे होतं ना मला नाही कळते. आता फक्त त्याला त्रास होईल असं मला काही नाही करायचंय. डॉक्टर तर म्हणतात रिपोर्ट नॉर्मल आहेत सगळे. डॉक्टर म्हणतात रिपोर्ट नॉर्मल आहे, पण म्हणून आपण त्याची काळजी घ्यायची नाही असं होतं का? असं नाही, काळजी घेऊ आपण तिची. आणि राहिला प्रश्न आजचा, तर ती आर्या मला न सांगता आली होती काय? मी पण शॉक झालो तिला बघू. मला माहिती आहे ते. ती अशी अचानक आली, त्याचा बाबा आणि बाबांना पण त्रास होणार आहे. तेही नाराज असते. सगळ्यांना त्रास होतो, कुणाच्या चेहऱ्यावरून ते काही लपून राहत. आर्याला पण कळत नाही, कशाला स्वतःची किंमत कमी करून घेते ना. ठीक आहे ना, जाऊ दे आता. हे बघ, तिला अमोलची काळजी वाटते ते पण मी समजून घेऊ शकते. पण ती घरी आल्याने अमोलला जर का त्रास होणार असेल तर मग काय अर्थ आहे त्याला सांगतो? कळतंय मला, मी तिच्याशी बोलून घेतो. हे बघ, तू बोल तिच्याशी, पण ती दुखवणार नाही याची पण काळजी घे. उगाच तिला असं नको वाटायला की घरात येऊच नको असं म्हणत होता. अर्जुन, हे बघ, अमोलला नेमकी कशामुळे चक्कर येते ना याचं कारण कळालं तर आपण किमान निर्धास्त तरी हो. ठीक आहे, मी बोलतो तिच्याबरोबर. तुम्ही माझी खूप काळजी घेताय मा बाबा.